नमस्कार. सर्वांना गणरायाच्या आगमनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील व त्यांच्या मागे उभा असलेला लाखोंचा मराठा समाज आझाद मैदान आंदोलनासाठी पोहोचलेला आहे. मराठा समाज उठला आहे. उद्दिष्ट एकच, आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडायचं नाही. कारण हा लढा कुणाच्या दयेचा नाही, हा लढा हक्काचा आहे आणि हा हक्क मिळेपर्यंत सुरू राहील. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलंय, आरक्षण हवंय आणि ते मिळालंच पाहिजे. मागील काही वर्षात आरक्षणावर बरेच प्रयत्न झाले, पण ते कोर्टात रद्द झाले. कारण कायदेशीर नव्हते. पण ओबीसी मधून मिळालेले आरक्षण कायम राहील. हा लढा जो आहे तो फक्त मनोज जरांगे पाटील साहेबांचा नाही, तर हा प्रत्येक मराठ्यांचा आहे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरी शोधणारा तरुण, प्रत्येकासाठी हा लढा आहे. आज मराठा समाज कुठे आहे? बहुसंख्य मराठे शेतीवर अवलंबून आहेत. दुष्काळ, तोटा, कर्जबाजारीपणा, त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. शिक्षणासाठी पैसे नाहीत, स्कॉलरशिप नाही, पात्रता असूनही सरकारी नोकरी नाही, कारण आरक्षण नाही. इतर समाजांना आरक्षण मिळालं आणि ते पुढे गेलं, पण मराठा समाज मागे राहिला. आज जर आरक्षण मिळालं नाही तर पुढच्या पिढीचा भविष्य अंधारात जाईल. काही नेते अडथळे आणत आहेत, राजकारण करत आहेत, पण लक्षात ठेवा, मराठा समाज राजकारणापेक्षा मोठा आहे आणि आपण एकत्र राहिलो तर कोणताही ताकद आपल्याला थांबवू शकत नाही. हा लढा फक्त मुंबईतल्या मैदानावर नाही, तर प्रत्येकाच्या मोबाईलवर, प्रत्येकाच्या सोशल मीडियावर, अकाउंटवर आहे. जर आपण मैदानात पोहोचू शकत नाही, तर आपण आपल्या फोनवरून लढा देऊ. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब सर्व एकत्र एकच संदेश हवा आहे. मराठा मुंबईत दाखल, आरक्षण हक्काचं आहे. तुमचं प्रत्येक स्टेटस, प्रत्येक पोस्ट सरकारवर दबाव आणेल. गणपती बाप्पा चरणी एकच मागणी, हा लढा यशस्वी होऊ दे. कारण हा लढा भीक मागायचा नाही, हा लढा हक्क मिळवायचा आहे. आरक्षण मिळेपर्यंत आवाज थांबणार नाही. मराठा समाज एकवटला आहे. आपली साथ द्या. जय हिंद, जय भारत.